वेद स्पर्श आयुर्वेदमध्ये तुमचं स्वागत आहे। मी डॉक्टर कोमल पाटील। 8 दिवसांपूर्वी आपल्याकडे एक पेशंट आल्या होत्या, 76 वर्षांच्या आजी। तर त्यांना प्रवास झाल्यामुळे कानामध्ये हवा गेली आणि त्याच्यामुळे त्यांना मुखवक्रता आणि बोलण्यास कष्ट अशा कंप्लेंट्स निर्माण झाल्या, ज्याला आपण अर्धित किंवा मॉडर्नशी कोरिलेट करताना बेल्स पाल्सी म्हणू शकतो। मग त्यानंतर त्यांना आपल्याकडे ट्रीटमेंट सुरू केली आणि आज आपण आता त्यांनाच विचारूया की आजी तुम्हाला आता कसं वाटतंय 8 दिवसांनंतर? चांगलं वाटतंय, आता भरपूर चांगलं वाटतंय। काय 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 त्रास झाला होता, कसं झाला होता? पुण्याला गेल्यावर आम्ही रात्री झोपलो, सकाळी आम्हाला आळंदीला जायचं होतं। मग आम्ही स्टॉपवर आलो, तिथे मला थोडंसं तोंड वाकडं वाटतं, आमच्या मुलीच्या लक्षात आलं तो जीभ पण वाकडी झाली, त्याच्यामुळे ती लागलीच म्हणे यांना दवाखान्यात द्यायला पाहिजे। बरं, आपण इथं आल्यावर आपण नस्य केलं ना, तुमचं मालिश केली चेहऱ्याला, खांद्याला, तर त्याच्यानंतर कसं बोलणं स्पष्ट आलं का तुम्हाला? उच्चार यायला लागले का तुमचे? हो, मग बोलता येत नव्हतं, जी वाकडी झाली होती। अच्छा, आता बोलता येते व्यवस्थित? आता सगळं बोलता येते, वाकडी नाही, काही नाही, सगळं चांगलं आहे। अच्छा, धन्यवाद।